मास व्हॅल्युएशन नाही झालं करून अपना फीडबैक ले लीजिए ये यहीं पे कितना हो रहे हैं और उस टाइम पर हमें पता है कि कोई हमें उठा कर लेके जा रहा है हमें तो एबिलिटी होती है सेल्फ डिफेंस करने की एंड उस टाइम पर अगर हमें हमारे फैमिली को कॉल करना है तो हम उसके लिए SOS बटन दिए यहाँ पर इसे 2 सेकंड तक प्रेस करके छोड़ देंगे तो हमारे पेरेंट्स की फोन में ऑटोमेटिकली कॉल चला जाएगा 20 सेकंड SOS 20 सेकंड बचेगा कट हो जाएगा 20 सेकंड में एंड रक्षक की लोकेशन एंड रक्षक की कोणती बॅच आहे 2000 माझी 5 डाल देते हैं और उसकी कोई ट्रीटमेंट नहीं होती है वो वैसे रहता है और हम जो रेसिडेंशियल्स है उन लोगों को हाथ लगे हुए हैं यहाँ से जो मेटल्स है वो सेपरेट हो जाते हैं तो हम उसे बाद में यूज़ कर सकते हैं रिसाइकल करके यूज़ कर सकते हैं हमसे तो बाकी का जो बचा हुआ वेट वेस्ट है उसे हम 30 to 40 डेज के लिए डिकम्पोज करते हैं विद कल्चर पाउडर और हम उससे पॉट्स बनाते हैं। आप लोगों ने देखा होगा नर्सरीज में जो प्लांट्स होते हैं उसे ब्लैक पॉलिथीन में रैप करके देते हैं तो क्लाइमेट चेंज की वजह से क्या होता है वो वेस्ट का भी हम यूज़ करते हैं बाकी का जो बचा हुआ कचरा है कसं काम करते फिरव की हेडलाईन मध्ये आली हेडलाईन टेक्निक रेस्टोरेशन हे काय काम करतं आपल्या विजेला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करतं हे अट्रॅक्ट होऊन अर्थिंग प्रमाणे डायरेक्ट ग्राउंड होते आपण ही वीज बनवली तिथं आता लाईट नाही आहे म्हणून आपण काय झालं ते जरा हाय व्होल्ट हाय व्होल्ट कशासाठी लावताय डीसीचा लावा ना मोबाईल चार्जिंग करण्यासाठी नंतर इथं मोबाईल आहे सर मोबाईल पाऊच म्हणजे आपण तिथं मोबाईल ठेवू शकतो पाऊस पडल्यावर पण स्विच ऑफ करून ठेवावं लागेल रेडिएशनचा प्रॉब्लेम होतो आणि इथं टॉर्च दिली सर रिमुवेबल टॉर्च आहे की जर पाणी भरायला गेला शेतकरी तर त्याच्या पायाखाली काही म्हणजे विंचू आहे की नाही आणि नंतर इथं अजून स्विच टॉर्च दिली सर की म्हणजे समोर बघण्यासाठी आणि परत याच्यात आम्ही बजर दिलं आहे बजर याच्यासाठी की म्हणजे जर प्राणी आला शेतात आपण सांगू नाही शकत कोणता प्राणी कधी येऊ नये तर त्यासाठी आपण त्याला पळवण्यासाठी हे बजर लावले याच्यात आम्ही रिफ्लेक्टर लावले सर हे रिफ्लेक्टर असेल सर की म्हणजे जर शेतकरी रात्री कुठे म्हणजे शेतात जात असेल किंवा येत असेल तर त्यासाठी हे रेडियम आहे सर म्हणजे जर येणार जाण्या गाड्यांचं लाईट पडलं याच्यावर हे चमकलं त्याला 4 वाजले केले तेवढेच आहे ना लिक्विड सोप देणार त्यामुळे इथं पाण्याची बचत होते लिक्विड सोप देणार लिक्विड इथं आपण ताट लावायचं तेही लावतो ग्लाससाठी आणि वॉटरसाठी प्लेटसाठी आहे आणि नाईट टाईम लाईट आहे खाली चाकं जोडण्यात वाहतुकीसाठी ताट लावायचं वर लावायचं ताट इथं ताट कसं लावणार बरं आपल्या स्टाफ सोबतच फोटो ऑर्गन्स पुन्हा त्यांनी LED लावली आणि प्रत्येक ऑर्गन नाही हो सुरूच आहे ना या ना मग येतात तिकडे पाहायला हॅलो दोघी मुली म्हणजे 2 स्टुडंट बूथ नंबर 8 वर थांबलेले आहे त्यांच्या टीचर्सनी प्लीज आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा ही विनंती आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा आणि 3 त्या 2 मुली आलेल्या आहेत अल्किन अल्काइन एक असतो पेंटागोनल आणि एक असतो हेक्सागोनल 1 2 3 4 5 कार्बनची अरेंजमेंट पेंटागोनल 1 2 3 4 5 6 हेक्सागोनल अशा पद्धतीनं जाते पण समजत नाही मग मुलं कन्फ्यूज होतात सांगताना असं सांगितलं जातं की सूर्य हा एका ठिकाणी स्थिर असतो आणि बाकीचे ग्रह त्याच्या भोवती फिरतात मग ते कसे फिरतात
ठीक आहे. आता हे फिरायला लागले, बॉल मधात आले, पण ज्यावेळेस मी फिरणं थांबवतो बॉल खाली आले. मग आता असंच पुन्हा पाहिजे आपल्याला. बॉल मधात किती वेळ येतं? जोपर्यंत आपण फिरवतो तोपर्यंत. फिरणं थांबलं, सेंट्रिपिटल फोर्समुळेच आपल्याला पृथ्वी ही फिरताना दिसते. ज्या दिवशी सेंट्रिपिटल फोर्स संपला त्या दिवशी ती खाली. पहिलं म्हणजे त्याचा शेप. तिथं शेप दिलेला आहे, हा इलिप्स. हा जो शेप असतो याला म्हणतो आपण इलिप्स. मग आता इलिप्स काय सांगतो आपल्याला की ग्रहांची कक्षा ही इलिप्स असते. म्हणजे द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे हे इलिप्स आहे आणि एका फोकसवर काय असतं? सन असतं. चालू. आता दुसरा नियम काय सांगतो आपल्याला की द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट, म्हणजे हा आहे प्लॅनेट, हा झाला सन, याला जोडणारी रेषा ही ठराविक कालावधीत ठराविक अंतर कापते. मग जर समजा या प्लॅनेटला इथून इथपर्यंत येण्यासाठी जर किती वेळ लागते, तेवढाच वेळ इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागतो आणि तेवढाच वेळ इथून. हा केपलरचा आहे. साधारणतः 15व्या शतकात ह्या गोष्टी केपलरनं सांगितल्या होत्या. तर त्या अशा एक्सपेरिमेंट, बरोबर. आता याच्यासोबत ज्यावेळेस आपण हे जेव्हा मॅग्नेट, हे मॅग्नेट आहे, हे याच्याजवळ आणलं आपण. याच्याजवळ आणल्यामुळे या मॅग्नेटिक निडलचं डिफ्लेक्शन होते. हलते कधी ती हलायला लागली. याचा अर्थ काय? या मॅग्नेटनं या मॅग्नेटला एक तर अट्रॅक्ट केलं किंवा रिपेल केला. असा हा सॉलिडॉइड तयार, ठीक आहे. हां, तर इथं ते आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं. काय झालं तर मेंडलनं जे क्रॉसिंग केली त्यामध्ये त्यांना टॉल वर्सेस डॉर्फ वापरलं. टॉलसाठी आपण ग्रीन वापरू, डॉर्फसाठी ऑरेंज वापरलं, ठीक आहे. आता या तर 2 पेअर घेतल्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या, बरोबर. त्या 2 पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या घेतल्या आणि त्याला क्रॉसिंग केलं. क्रॉसिंग केल्यामुळे जिनोटायपिक रेशिओ मिळतो. तो जिनोटायपिक रेशिओ हा व्यवस्थित प्रकारे यामध्ये आपल्याला दिसतो. या ठिकाणी आपण येलो गोल्डन कलर दाखवलं, या रेडसाठी हा व्हाईट वापरला. अशा पद्धतीने बरोबर असा हा डायब्रिड क्रॉस होतो, बरोबर. रेजिस्टरची सिरीज आणि पॅरललमध्ये, सिरीजमध्ये लाईट एकदम डिम लागली आणि पॅरललमध्ये एकदम ब्राईट लागले. आणि याच्यात काय झालं तर प्रत्येकामधून जाणारा इलेक्ट्रिक करंट सारखा आहे, त्यामुळे ते डिम झाले, बरोबर. हे पहा, हे आता आपल्याला याच्यात दिलेलं आहे. हा ग्राफाईट आहे, तर ग्राफाईट ती एनर्जी ट्रान्सफर व्हायला लागली. आता पहिला नट आणि शेवटचा नट जास्त हलायला लागला, दुसरा का नाही हलत? तसं पाहिलं तर पहिल्याने दुसऱ्याला एनर्जी द्यायला पाहिजे, दुसऱ्याने तिसऱ्याला द्यायला पाहिजे. पण मग ते पहिल्यानं तिसऱ्याला दिली, दुसऱ्याला नाही दिली. त्या दोघांचं भांडण होतं. असं का झालं असं? कारण त्या दोघांची लेंथ सारखी, पहिल्याची आणि दुसऱ्याची लेंथ सारखी आहे. त्याच्यामुळं पहिला हा काय करतो, पहिली एनर्जी तिसऱ्याला देतो आणि मग दुसऱ्याला देतो. आणि हे समजा आपण ठेवली 90च्या अँगलमध्ये, ठीक आहे. हा 90चा अँगल आहे, हे 90च्या अँगलमध्ये ठेवला, ठीक आहे. त्याच्यासमोर आपण एक इमेज ठेवू, बघा ना. ते 2 दिसतील ना? 3 हा 3 दिसतात, बरोबर आहे. यासाठी एक फॉर्म्युला आहे, n = ओके. ह्या सगळ्या एंडोक्राइन ग्लॅन्ड त्याचा एक पझल तयार केला. ते असं होतं की नेम ऑफ द ग्लॅन्ड, त्याची पोझिशन, त्याचे सगळे हार्मोन्स आणि त्या प्रत्येक हार्मोनचं फंक्शन, बरोबर. आता ह्या सगळ्या जोडून द्यायचं. मग पहिली नेम ऑफ द ग्लॅन्ड्स, त्यानंतर त्याची पोझिशन, बरं झालं. पोझिशन आल्याच्या नंतर त्याचे हार्मोन्स हे असं जोडता येते, हार्मोन्स, आणि शेवटी त्याचं ओके व्हेरी गुड. असं कोणती आहे? ही झाली थायमस. झालं. समजा आपण घेतलं पिट्युटरी ग्लॅन्ड, ही झाली पिट्युटरी ग्लॅन्ड, झालं. आपण घेतली टेस्टिस, ही झाली टेस्टिस. आपण घेतली ओव्हरी. हे सगळे कंपाऊंड एका जागेवर केले. ॲसिड, बेस, सॉल्ट, ऑक्साईड, सल्फेट, कार्बोनेट, हायड्रॉक्साईड, अल्कोहोल, नायट्रेट, परमॅग्नेट आणि डायकार्बोनेट. याच्या बाहेरचं काहीच नाही, बरोबर. मग आता याला पहा. आता ॲसिड घेऊ आपण. हा बॉल आहे ना, आता इथं आणायचा, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला या रोजचा स्टडी करायचा. ॲसिड, हे पहिलं ॲसिड मिळालं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक,
कार्बोनिक ॲसिड हायड्रोब्रोमिक हायड्रोफ्लोरिक ॲसिड फॉर्मिक ॲसिड CH3 ॲसिडिक ॲसिड चला हे सॉलिनॉइड ते तू कोणत्या क्लासमध्ये क्लॉक कसं वापरायचं सर? आपण मास घेतो मास आपण मोजतो किलोग्राम SI युनिट आणि CGS त्याचं ग्राम एनर्जी जूलमध्ये SI सिस्टीममध्ये जूल युनिट CGS मध्ये ऑर्ग टाईम दोन्ही ठिकाणी सेकंद असतो स्पीड मीटर पर सेकंद इथं सेंटीमीटर